नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजचा जो ब्लाऊज आलेला आहे तो आपल्याला आलेला आहे मुंबईवरून आणि तो जो ब्लाऊज आहे तो आहे 4 टक्स आणि बेल्टवाला ब्लाऊज आहे। तर माप खूप मोठं माप आहे, ते 48 साईज आहे, म्हणजे छातीचं जे माप आहे ते 48 आहे आणि कमर आहे ते 43, उंची आहे त्यांची 15, 1 इंच आपण उंचीमध्ये प्लस करून घेतलेला आहे। पूर्ण उंची 16 घेतलेली आहे आणि सरळ रेष जी आहे ती मारून घेतलेली आहे आणि 1 इंच आपण एक्स्ट्रा अजून खाली सोडलेला आहे। तर हा जो ब्लाऊज आहे बघा मापाचा, ह्याचा मागचा गळा जो आहे तो आहे 6.25 इंच आणि उंची आहे आपल्या ब्लाऊजची पाहू शकता तुम्ही। पूर्ण उंची जी आहे ती भरती आहे 15 इंच। 15 इंचाची पूर्ण उंची आहे आपल्या ब्लाऊजची आणि 15 मध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून घ्यायचा आहे, तर पूर्ण उंची आपली 16 येते। आता छातीचं माप आपल्याला कसं मोजायचं, तर छातीचं मोंढा आहे बघा, छातीचं हे माप आहे। आपण संपूर्ण आपली छाती आहे ती 12 इंचाची भरलेली आहे घडी। कमर पाहू शकता, कमरसुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने मोजायचं आहे। तर 43 इंच ज्याचं कमर आहे ते भरलेलं आहे पाहू शकता। दंडघेर आहे त्यांचा 7.5 इंच। शोल्डर घ्यायचा आहे मोजून 3.25 इंचाचं त्यांचं शोल्डर आहे आणि बाही मोजायची आहे आपल्याला। बाही भरती बरोबर 9.25 इंच। आता राहिलेला आहे आपला कटोरीचा टक्स पॉईंट। तर आपल्या ब्लाऊजवरून आपण टक्स पॉईंट आहे तो कसा काढायचा आहे हे बघा, अशा पद्धतीने हा जो आहे आपला टक्स पॉईंट काढायचा आहे। तर टक्स पॉईंट भरलेला आहे संपूर्ण आपला 10.5 इंच। तर 10.5 इंच टक्स पॉईंट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करून घ्यायचा आहे। तर चला आता आपण ब्लाऊजचं जे माप आहे ते घेतलेलं आहे, आता आपण पूर्ण माप टाकू। पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे आधी आपल्याला 6 इंच। आपल्याला 6 इंच शोल्डर का घ्यायचं ते पण मी तुम्हाला सांगते आणि मोंडाही 6 इंच घ्यायचा आहे। तर ब्लाऊजचा जो गळा आहे बॅक साईडचा तो आहे 6.25 इंच। तर ब्लाऊजचा गळा जेवढा पाठीमागून मोठा असेल तर तेवढं शोल्डर आपलं मोठं येणार आहे। ह्या गोष्टीचं मात्र तुम्ही ध्यान ठेवा। तर आता पूर्ण घडी जी आहे ती आहे आपली छातीची 12 इंच आणि 2 इंच आपण मार्जिनसाठी ॲड करून घेतलेला आहे। 12 अधिक 2 म्हणजे 14 इंचाची संपूर्ण आपली घडी आलेली आहे। मोंडा घेतलेला आहे आपण 1.5 इंच आणि फ्रंट साईडचा मोंडा घ्यायचा आहे आपल्याला 1.25 इंच। पण आधी आपल्याला काय करायचं आहे, मोंढ्याचे निम्मे 6 इंचाचे निम्मे आपल्याला 3 इंचावर एक पॉईंट देऊन इथून एक 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा। तर आपण 1.5 न देता आपण 1.25-2 इंचावर पॉईंट दिला, इथून अर्धा इंच मोंढा जो आहे तो आतमध्ये डन करून घेतलेला आहे आणि मग आपल्या मोंढ्याला आहे बघा अशा पद्धतीने हा जो आहे बॅक साईडचा शेप आहे आणि फ्रंट साईडचा मोंढ्याला शेप द्यायच्या अगोदर आपण जिथून मोंढा डन केलेला आहे तिथून आपल्याला 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आणि मग त्या मोंढ्याला आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही मोंढे आपले झालेले आहेत। आता आपल्याला योगपट्टीचं माप टाकायचं आहे। योगपट्टी जी आहे आपल्या ब्लाऊजची, पण त्याआधी आपण काय करणार आहोत, टक्स पॉईंट टाकून घ्यायचा आहे। हे बघा 10.5 इंचाचा टक्स पॉईंट आहे, अर्धा इंच मार्जिनसाठी ॲड करून संपूर्ण टक्स पॉईंट आहे तो 11 इंच भरलेला आहे। योगपट्टीचं माप आहे ते आपण 2.5 इंच टाकून घेतलेलं आहे। संपूर्ण पट्टी घेऊन आपल्याला सरळ रेष आहे ती मारून घ्यायची आहे। 1.25 इंचाने योगपट्टी जी आहे ती वरती उचलून घ्यायची आणि इथून एक 3.25 इंचावर पॉईंट देऊन आणि आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे योगपट्टीला। आता आपल्याला टक्स पॉईंट टाकायचे आहेत। ते बघा उभा टक्स आहे तो आपण एक 3 इंच भरलेला आहे। इथून जो आहे आपल्याला 2 इंच म्हणजे जो आपल्या कटोरीला पफ येणार आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे, तो किती इंचाचा आहे। तर तो जो आहे तो आपला भरणार आहे संपूर्ण 2 इंचाचा भरणार आहे। तर आपण 2 इंचच घेणार आहोत। 2 इंचाचा आपण कटोरीला
पपसाठी घेणार आहोत. तो संपूर्ण आपला टक्स आहे तो ह्या कडेने आपल्याला 1 इंच आणि ह्या कडेने आपल्याला 1 इंच म्हणजे दोन्ही साईडने 1-1 इंच असा जो पप आहे तो 2 इंचाचा संपूर्ण भरलेला आहे. आणि जो पॉईंट आपण घेतलेला आहे तो घेणार आहोत आपण 4.25 इंच. तिथून आपल्याला 1-1 इंचावर टक्स पॉईंट आहे ती मार्किंग टाकून घ्यायची आहे आणि मग आपल्याला तिरकी रेष आहे ती मारून घ्यायची आहे. हा झालेला आहे आपला मेन टक्स, जो आपला कटोरीचा टक्स आहे तो मूळ टक्स आहे हा जो आहे आपला झालेला आहे. आता ह्या टक्सपासून आपल्याला 2.25 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा. परत आपल्याला तिथूनही 2.25 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि इथूनही आपण एक 2.25 इंचावरच पॉईंट देऊन घेणार आहोत. तर मोजून घ्यायचा आहे आपला संपूर्ण पॉईंट आहे तो किती इंच भरतो ते बघा. इथून एक तिरकी रेष मारायची आहे आपल्याला अशी आणि 1/2 इंचावर आपल्याला टक्स आहे तो मारायचा आहे. इथूनही आपण एक 1/2 इंचाचा अंतर ठेवायचा आहे. संपूर्ण जे पण आपले टक्स आहे त्याला फक्त 1/2 इंच टक्स ठेवायचा आहे म्हणजे 2 रेषा. तर आता कटोरीचा पण टक्स वगैरे झालेला आहे. आता राहिलेला आहे आपला गळा. पुढील भागाचा जो गळा आहे तो पण आपला राहिलेला आहे. तर गळा रुंदी जी आहे ती घेणार आहे मी 2.5 इंच. गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 7 इंच. 7 किंवा 6.5 किंवा 6.25 प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे. तर मी 7 इंच गळा रुंदी घेऊन गळा उंची घेऊन रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि अशा प्रकारे गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आणि मग आपली जी कटिंग म्हणजे मार्किंग आहे ती संपूर्ण झालेली आहे. पण त्याआधी शोल्डर आहे ते 1/2 इंचाने डन करून घेतलं. आता आपल्याला तर योगपट्टीमध्ये आपल्याला किती वाढवायचं आहे, तर योगपट्टीमध्ये फक्त आपल्याला 1/2 इंच वाढवायचं आहे. तर योगपट्टीमध्ये 1/2 इंच वाढवून घेतल्यानंतर आपली जी मार्किंग आहे ती 4 टक्स ब्लाऊजची बेल्टवाला जो 4 टक्स ब्लाऊज आहे त्याची संपूर्ण मार्किंग आहे ती आपली झालेली आहे. तर आता आपण त्याची संपूर्ण कटिंग करून घेऊया. फ्रंट साईडची जी आपण कटिंग करून घेतलेली आहे ती आपल्याला परत एकदा दुसऱ्या पेपरवर हाय तशीच मार्किंग करून घ्यायची आहे. ती आपल्याला का करायची आहे, तर आपण जे 2 इंच पपसाठी घेतलेलं आहे तर ते आपल्याला 2 इंच पपसाठी त्या पेपरमध्ये वाढवायला जागा नव्हती. तर त्यामुळे मी दुसऱ्या पेपरवर ही मार्किंग करून घेते. तर बघा, वरतून 1/2 इंच आणि खालतून जे आहे ते 2 इंच साईडला मी साईड फिटिंगला वाढून घेतलेला आहे. जो काही तुमचा टक्स पॉईंट आहे तो टक्स पॉईंटवर मार्किंग करून घ्यायची आणि सरळ रेष जी आहे ती मारून घ्यायची आणि 2 इंचाचा जो पफ आहे तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला. तर
आपल्या ब्लाऊज पीसची जी आहे ती संपूर्ण कटिंग आहे ती झालेली आहे. आता आपण बाही कटिंग करणार आहोत. तर बाहीची उंची आहे 9.25 इंच, दंडघेर आहे आपला 7.5 इंच आणि आपल्याला 2 इंच मार्जिनसाठी ॲड करायचं आहे. तर 7.5 आणि 2 किती झालेला आहे तर 8.5 9.5 इंचाची संपूर्ण दंडघेर झालेला आहे. तर वरतूनही आपण उंची 9.25 मध्ये 1 इंच मिळून घेतलेला आहे आणि 10.15 इंच घेतलेला आहे आपण. आता आपण सरळ रेष मारून घेऊ. कॅप हाईट घ्यायची आहे 2.25 इंच आणि मग ती पण आपल्याला एक सरळ रेष मारून घ्यायची आणि जो 7.5 इंचाचा दंडघेर घेतलेला आहे आपण तिथून आपल्याला अशा पद्धतीने एक तिरकी रेष मारायची आहे. तर इथून एक आपल्याला 1 इंचावर पॉईंट द्यायचा आणि मग तुमची जी काही बाही असेल त्या बाहीला जो शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. तर तुम्ही ज्या तुमच्या बाहीला जेवढं पण व्यवस्थित शेप देशाल तेवढी तुमची बाही तुमची जी बाही आहे ती व्यवस्थित कटिंग होणार आहे आणि फिटिंगही व्यवस्थित येणार आहे. ज्यावेळेस तुम्ही स्टिच करणार आहात त्यावेळेस पण तुमची बाही आहे ती व्यवस्थित येणार आहे. तर आपला जे संपूर्ण जो अस्तरही कटिंग झालेला आहे, आपण आधी पेपर कटिंग करून घेतलेले आहे, मग आपण अस्तर वगैरे कटिंग करून घेतली. तर संपूर्ण आपली अस्तर कटिंगही झालेली आहे. तर आता आपल्याला जो आपला ब्लाऊज आहे तो साडीतला ब्लाऊज आहे तोही आपण लगेचच कटिंग करणार आहोत. तर ही जी आजची जी कटिंग आहे 48 साईज म्हणजे 48 साईजची छाती आहे, कमर आहे आपलं 43, बाही आहे आपली 9.25 इंच, दंडघेर आहे आपला 7.5 इंच आणि मागचा गळा आहे तो 6.25 इंच, पुढचा गळा आहे 7 इंच किंवा 6.5 किंवा 6.25 इंच, प्रत्येकाच्या आवडीनुसार हे माप असतं. तर हे जे ब्लाऊजवरचं माप आहे ते मी टाकलेलं आहे. तर जी संपूर्ण आजची जी कटिंग आहे तुम्हाला 4 टक्स ब्लाऊजची ती कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जे व्हिडिओ आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला जर काही अडचण येत असेल ब्लाऊज स्टिचिंगला किंवा ब्लाऊज कटिंगला, पेपर कटिंगला, तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला मग आता व्हिडिओ हा जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर जे काही तुमच्यापर्यंत डोक्यात तुमच्या जेवढं पण बसेल तेवढं ते तुम्ही बसवा. पण तुम्हाला जर परत ह्या मापावरचा जर ब्लाऊज जर शिवायचा असेल तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पुन्हा नक्की बघा. तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.